नमस्कार मंडळी, मी मीरा उत्पात ताशी टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपल्या सगळ्यांचे स्वागत करते। कसं आहे ना मंडळी, सध्या सगळीकडे पावसाचं आगमन झालेलं आहे। शेतकरी वर्ग संतुष्ट होऊन आपल्या पेरण्या आटोपून पंढरीच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे। देहूहून संत तुकाराम महाराजांची, आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरीकडे निघालेली आहे। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणजे पंढरी आणि तिथलं आराध्य दैवत श्री विठ्ठल। या विठ्ठलाच्या ओढीनं ही सारी मंडळी पंढरीच्या दिशेने निघालेली आहेत। महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक संचित। गेली 12 वर्ष वारीची परंपरा सुरू आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारीला मूर्त स्वरूप दिले, परंतु त्यांच्याही आधीपासून वारी सुरू होती। वारीचं आराध्य दैवत म्हणजे श्री विठ्ठल। कसा आहे हा विठ्ठल? विठ्ठल अगदी तुमच्या आमच्यासारखा साधा आहे। त्याचं साधेपण मोहून टाकतं। त्याच्या अनामिक ओढीनं आपण आपोआप पंढरीच्या दिशेने चालायला लागतो। पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर आहे, त्याने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहेत। जणू काही तो भक्तांना सांगतो आहे की हा भवसागर कमरे इतकाच खोल आहे। तुम्ही माझे नामस्मरण करा, म्हणजे हा आपोआप तरून जाल। त्याच्या डाव्या हातामध्ये शंख आहे। शंख हे ज्ञानाचे प्रतीक। उजव्या हातामध्ये कमळ आहे। अभेद भक्तांना भेटण्यासाठी, भेटल्यावर त्याचे स्वागत करण्यासाठी त्यांनी हातामध्ये कमळ घेतलेले आहे। त्याच्या मस्तकावर शिवलिंग आहे। ही हरिहर ऐक्याची खूण आहे। त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण स्मित आहे। त्याच्या या हास्यामध्ये आपण हरवून जातो आणि परत परत पंढरीची वाट चालू लागतो। तर मंडळी, चला आपणही पंढरपूरला जाऊया आणि आपल्या विठुरायाची भेट घेऊया। धन्यवाद।